सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र बुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करीत आहोत. तर आज मी तुमच्या समोर अतुल परब यांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ही कविता सादर करणार आहे. तर बघूया ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अतुल परब यांची कविता. ज्ञानज्योती सावित्रीबाई समाजाचा दीपक महा. ज्ञानज्योती सावित्रीबाई समाजाचा दीपक महा. समाजसेविका नारीच्या हक्कांचे व्रत घेतले पहा, व्रत घेतले पहा. अंधकार दूर केला शिक्षेचं तेज दिलं. अंधकार दूर केला शिक्षेचं तेज दिलं. महिलांना हक्क मिळवून दिला. नवा चमत्कार घडवला, नवा चमत्कार घडवला. वंचितांचे शोषण तिने दूर केलं. वंचितांचे शोषण तिने दूर केले. अधिकारांची ओळख प्रत्येकाला दिली करून. शिक्षणाने सर्वांना केले समान. सावित्रीबाईंचे विचार खरोखर होते महान. सावित्रीबाईंचे विचार खरोखर होते महान. पथ दिला तिने जिंकण्याचा. सामाजिक बांधिलकी तिला होती अत्यंत प्रिय. तिने बदल घडवला, मुलींना शिक्षित केलं. सावित्रीबाईंच्या ध्येयाने चमत्कार झाला. सावित्रीबाईंच्या ध्येयाने चमत्कार झाला. नारी शक्तीची ओळख करून दिली. ज्ञानाच्या कक्षेत तिने वाट दाखवली. नवीन विचारांची समृद्धीची सुरुवात केली. वाचन लेखन शिक्षण समाजासाठी एक नवी दिशा घेतली, एक नवी दिशा घेतली. तिच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. महिलांनो स्वतःचे हक्क घ्या. तिच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. महिलांनो स्वतःचे हक्क घ्या. तिची शिकवण आजही चालते घराघरात. तिची शिकवण आजही चालते घराघरात. सावित्रीबाईंचं कार्य सोडू नका, नवयुग निर्माण करा. सावित्रीबाईंचं कार्य सोडू नका, नवयुग निर्माण करा. तर आता बघूया या कवितेचा अर्थ. कवी अतुल परब आपल्या या कवितेत म्हणतात, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या समाजाला प्रकाश देणाऱ्या एक दीपक आहे. त्यांनी एक समाजसेविका म्हणून आयुष्यभर महिलांच्या हक्कासाठी लढण्याचे व्रत घेतले. समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करून त्यांनी सर्वांना शिक्षणाचे तेज दिले. त्यांनी महिलांना त्यांचे हक्क मिळवून देऊन समाजात एक नवीन चमत्कार घडवून आणला. समाजातील गरीब आणि वंचित लोकांचे होत असलेले शोषण त्यांनी थांबवले. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काची आणि अधिकारांची जाणीव करून दिली. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना समाजात सर्वांना समान दर्जा मिळवून दिला. त्यांचे विचार खरोखरच महान होते. सावित्रीबाईंनी माणसाला जीवनात यशस्वी होण्याचा आणि संकटांवर मात करून जिंकण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी खूप प्रिय होती. त्यांनी मुलींना शिक्षित करून समाजात मोठा बदल घडवून आणला. त्यांच्या त्याच दृढ ध्येयामुळे समाजात एक क्रांतिकारी चमत्कार झाला. त्यांनी महिलांना त्यांच्या अंगी असलेल्या स्त्री शक्तीची खरी ओळख करून दिली. ज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांनी महिलांना मार्ग दाखवला. समाजात नवीन आणि पुरोगामी विचारांची तसेच समृद्धीची सुरुवात केली. वाचन लेखन आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण समाजाला एक नवीन व योग्य दिशा दिली. सावित्रीबाईंच्या महान कर्तृत्वावर आणि कार्यावर नेहमी विश्वास ठेवा. सर्व महिलांनी जागृत होऊन स्वतःचे हक्क मिळवले पाहिजेत. त्यांची ही मोलाची शिकवण आजही आपल्या समाजात घराघरात पाळली जाते आणि त्यांचे कार्य सदैव खरोखर आपल्या समाजाला स्त्रियांना प्रेरणा देत राहते. तर अशाच नवनवीन सावित्रीबाई फुले यांच्या कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.